सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। पुलिस को आगे करता है, मोदी से आजादी, से आजादी, बेरोजगारी से आजादी, महिला के डर से आजादी, आजादी, बेरोजगारी से आजादी, भ्रष्टाचार से आजादी। 20 तारखेला जो दिल्ली पोलिसांनी जो अत्याचार केला आपल्या महिलांवरती, जो तिथे स्टुडंट जे आपल्या पूर्ण राज्यांमध्ये गेलेले, जे जिल्ह्यांमध्ये गेलेले जे विद्यार्थी होते, जे स्वतःच्या हक्कासाठी गेलेले आणि स्वतःच्या न्यायासाठी, जे शिक्षण व्यवस्था जी बिघडलेली आहे त्यासाठी गेलेले, त्यांनी तिथे एकदम शांततापूर्व जो आंदोलन केलं होता, दिल्ली पोलिसांनी तो अतिशय निंदात्मक आणि लाठीचार्ज जो केला, त्या दिल्ली पोलिसां जो आम्ही व्हिडिओ बघतो त्यावेळी बघितलं, त्यानंतर अतिशय म्हणजे जो लाठीचार्जचा नियम असतो, तुम्ही नीच्या खाली लाठीचार्ज करू शकता, तुम्ही त्या लाठीवरती खिले लावलेले होते, अतिशय निंदात्मक, आणि दिल्ली पोलिसांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। लेडीज आहे त्यांच्यावर हात उगारला, त्यांच्या छातीवर लात मारली, हे खूप चुकीचं केलं, मुलांना क्रूरपणे मारलं, हे त्यांना शोभतं का? आजच्या आमचं जे फ्युचर आहे ते आम्ही कोणाकडे बघणार? आमची मुलं जर अशी मरायला लागली, तुम्ही जो वोट मागता ते आजचं तुमचे वोटर्स आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी जागृत व्हायला पाहिजे होतं, पण आम्हाला आता हे काही नको। ज्या प्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। दादा, तिथे नीट पेपर फुटीमुळे जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांना मारपीट झाली, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केले, आणि जर न्याय नाही मिळाला तर यापुढे आंदोलन हा जारी राहील आणि सुरू राहील, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू जर त्यांना न्याय न मिळाल्याबद्दल। भारतीय लोकशाहीमध्ये न्याय मागण्याकरता जे बेफुटीचं आंदोलन चालू आहे, या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांच्यावर जो अमानुष हल्ला केलेला आहे या पोलीस डिपार्टमेंटनी, दिल्ली पोलिसांनी, त्यांच्याबद्दल मी सर्व या सगळ्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। कारण जे विद्यार्थी आज आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी अतिशय मेहनत करून नीट पेपर फुटी झाली किंवा त्यात काय जो भ्रष्टाचार झाला, या निमित्त शिक्षण मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचा शिक्षणावर त्यांचा न वचक राहता, म्हणजे त्यांचा लक्षच फक्त भ्रष्टाचाराकडे असं मला तर वाटतंय। कारण आज जो काही देशाचं भवितव्य घडून असणारा विद्यार्थी, तोच जर इथं त्यांनी त्याच्यावरच जर गदा आणली तर मला सांगा, पुढचं देशाचं भवितव्य आपल्याला पूर्णपणे एकदम ब्लॅक झाल्यासारखं वाटतंय। तर या ज्या भ्याड हल्ल्यामध्ये अनेक महिला असतील, मुली असतील, बघितल्यासच प्रत्येकाने, तर त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेला जो अमानुष हल्ला आहे हा एकदम नीच, म्हणजे खालची जेवढं सांगेल तेवढं खालच्या दर्जाचा आहे। तर हा जो हल्ला झालेला आहे, या हल्ल्यामध्ये आज पूर्णतः भारतभर नाही तर अनेक देशामध्ये हा मेसेज चुकीचा केलेला आहे, कारण आज भारताचं नाव पूर्णपणे खराब करण्याचं काम या सिस्टमने केलेलं आहे। तर या सिस्टमच्या विरोधामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि आज महाराष्ट्रामध्ये जी महाराष्ट्र बंदची हाक जी दिलेली आहे, तर आम्ही सकल मराठा समाजाने या ठिकाणी इथे येऊन आम्ही या बंदला पूर्णपणे सपोर्ट पाठिंबा दिलेला आहे। तर या ठिकाणी आमचे 2 मिनिटापासून ऐकत आलो, वाचत आलो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर प्रेम आहे। ही एक लोकशाहीची, आपल्या सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये एकमेकांना बांधणारी खूप मोठी गोष्ट आहे। परंतु आज जर आपण जंतर मंतरला जर लढाई पाहिली तर हे जे सरकार आहे हे अमानुषपणानं एखाद्या हुकुमशाहीप्रमाणे लोकांना मारतंय, आपल्या विद्यार्थ्यांना मारतंय, ही एक खूप मोठी खंताची गोष्ट आहे। त्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत। लोकांनी लोकांसाठी बनवलेली लोकशाही आहे, ज्याला लोकशाही म्हटलं गेलं आहे, परंतु एखादी गोष्ट आपण लादून गेलं याला हुकुमशाही म्हणतात, आणि ही आपल्या सर्वसामान्य लोकांची असणारी खूप मोठी विटंबना आहे। आपण त्यांना मतं देऊन त्यांना आज निवडून दिलं आणि ते आपलेच आज भक्षक बनलेले आहेत, ही अत्यंत मोठी बाब आहे, अत्यंत मोठी चुकीची बाब आहे। आज 10 वर्षापासून राहुल गांधीजी योद्ध्यासारखी या देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका निभावतात,
त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आज उचलून पोलिसांनी नेलं. ही खूप मोठी या ठिकाणी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो. अधिक वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. त्या ठिकाणावर जय किसान, जय जय. आज आपण अख्खा महाराष्ट्रभर बंद पुकारलाय. कालच आमचे सकल मराठा समाजचे नेते मनोजदादा जरांगे यांनी कालच दिल्लीला जंतर मंतरवर भेट दिली. अहो त्यांनी इशारा दिला. आता मी खाली आलेलो आहे. परत याचं पुढचं आंदोलन हे सर्व मराठा समाज हा दिल्लीला घुसेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व आंदोलकांना एकच त्यांनी विनंती केली का जागा सोडायची नाही आपण. कारण मनोजदादा जरांगे यांच्यावर पण असाच हल्ला या सरकारने केला होता. मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी असलो तरी मी या मराठा समाजाचा एक सदस्य आहे. त्यामुळे आपल्या या आंदोलनाला आमचा सकल मराठा समाज जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. वी आर इंडियन्स. आपल्या संविधानात एक लाईन आहे. तर आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण सारे भारतीय, तिथे कोणताही जाती धर्म वगैरे पंथ वगैरे नाही. या 25 दिवसापासून जो स्ट्राईक आहे सोनम वाकूर सर आणि दीपक या सगळ्यांनी जो केलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. भारत देशामध्ये आता जी अराजकता माजलेली आहे त्याला जबाबदार बेलायक पंतप्रधान, बेलायक गृहमंत्री हे लायकीहीन माणसं आहेत. जोपर्यंत ते सत्तेवर राहतील ह्या देशामध्ये अशीच अराजकता माजेल. जातीमध्ये फुटी निर्माण होतील, दंगली होतील. ह्याचं हे काल परवा घडलेलं जाहीर एक उदाहरण आहे. सर्व भारतीयांनी जागरूक राहा, सगळ्यांनी एकत्र या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव ठेवून वागा. आपण परकीय नाहीत. धन्यवाद. घटनाक्रम म्हणून मी सांगतो की महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जुलैला असतो. त्याच दिवशी दिल्लीमध्ये अभिजित तिप्टे यांचे आंदोलन सुरू झाले. आंदोलनाची सुरुवात 6 जुलैला झाली असताना 28 जुलै रोजी सोनम वांगचू यांचे उपोषण चालू झाले. उपोषण 28 जुलै रोजी चालू असताना 20 जुलैला संसदवर मार्च केला. त्या मार्च करताना शांततापूर्वक आंदोलन करणं हे संविधानिक हक्क आहे आमचा आणि तो हक्क आम्ही वाजवणारच हे दाखवत विद्यार्थी जे भारताचे भवितव्य आहेत, जे भारताचं उद्याचं भविष्य आहेत, उद्याचे डॉक्टर आहेत, उद्याचे अधिकारी आहेत, तुमचे आमचे भाऊ भगिनी तू सगळं काय आहेत, जे उद्याचा देश घडवणार आहेत, त्यांना ज्या पद्धतीने दिल्ली पोलिसांकडून अमानुष पद्धतीने लाठीचार्ज झाला त्याचा पहिला निषेध करतो. अराजकता माजलेली आहे. त्या अराजकतेच्या विरोधात सत्ताधारी स्वतः बोलत आहेत की हे विद्यार्थी अराजकता माजवत आहेत. सत्ताधारीच बोलत आहेत का हे विद्यार्थी आतंकवादी आहेत. आतंकवादी कोण आहे? सुशिक्षित आतंकवादी असतो की देशाविरोधात केलेली कारवाई आतंकवादी असतो. आज जर हे आतंकवादी आहेत तर देशाचे गृहमंत्री व त्यांच्या असलेली इंटेलिजन्स काय करत आहेत? आज लाखोच्या संख्येने देशामध्ये जर आतंकवादी आलेले आहेत, जर लाखोच्या संख्येमध्ये आज देशामध्ये आतंकवादी आलेले आहेत तर मग तुमचे इंटेलिजन्स काय करत होते? जर हे आतंकवादी आहेत तर तुमच्या गृहमंत्र्यांनी पहिला राजीनामा द्यावा. का? ते हजारो लाखोच्या संख्येत देशामध्ये आतंकवादी आले नाही तर यांना आतंकवादी बोलणं पहिलं बंद करा. हे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहेत. तुम्ही त्यांच्यावर होत असलेला लाठीचार्ज चुकीच्या पद्धतीने महिलांवर भगिनींवर होत असलेला क्रूर पद्धतीने हा लाठीचार्ज याचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि मी एक सुज्ञ नागरिक म्हणून त्या हाकेला साथ देत आहे. बघा ज्या पद्धतीने जंतर मंतरवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला, अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केलेला आहे. तुम्ही जर बघाल मुलांचे लेकरांचे पाठीवर वळण बघा, लाल पिवळे झालेले त्यांचे चटके बघा, हे काळजाच्या तुकड्याला झेत घेणारे आहेत असं त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे. एक सुज्ञ नागरिक म्हणून आजचा मुलगा, आजचा तरुण हा उद्याचा डॉक्टर आहे, उद्याचा न्यायाधीश आहे, उद्याचा लोकप्रतिनिधी आहे. परंतु ज्या पद्धतीने आपण अमानुष पद्धतीने मारहाण करताय ते अत्यंत गैर आहे, चुकीचे आहे. अशा पद्धतीने अमानुष मार तुम्ही करू नका. आणि आपला जो देश आहे तो लोकशाही मार्गाने चाललेला आहे, संविधान मार्गाने चाललेला आहे. ही लोकशाही टिकवायची असेल तर तुम्हाला जे कायदे आणि जे नियम दिलेले आहेत त्या कायद्याचं तंतोतंत पालन तुम्ही केलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपली लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितो. धन्यवाद. की ज्या दिल्लीमध्ये ज्या जंतर मंतरला ज्या विद्यार्थ्यांच्यावर जो लाठी अटक केला त्याचा मी सर्वप्रथम
खूप निषेध करतो आणि दिल्ली पोलिसांचा निषेध करतो. खऱ्या अर्थाने हे तरुण हे विद्यार्थी या देशाचे खऱ्या अर्थाने भवितव्य आहे आणि या देशाचे भवितव्य जर या सरकारला कळत नसेल तर याच्यापेक्षा आपण काय विचार करावा. या देशामध्ये जे हे आता जे तरुण जे विद्यार्थी आहेत या देशाचे हे पुढे चालवणारे हे पुढे देश चालवणारे लोक आहेत आणि त्यांना घाम फुटत नाही. 20 ते 20 लोकांनी आत्महत्या केल्या, एक लाठीचार्ज केला, रक्तबंबाळ केलं. हे सरकार आहे की या सरकारला जबाबदारी नाही आहे की ह्या सरकार हे लोकांचं सरकार नाही आहे. आणि हे सरकार जे आहे ना या सरकारला लोकांनी निवडून दिलेलं नाही, UMने निवडून दिलेलं आहे म्हणून त्यांना लोकांची काळजी नाही, म्हणून त्यांना जनतेची काळजी नाही. म्हणून खऱ्या अर्थाने जर म्हणायचं असलं तर दिल्लीमध्ये जो प्रकार झाला तर याचा निषेध पूर्ण देशामध्ये चाललं, देशाच्या बाहेर चाललेलं आहे, सगळे या ठिकाणी चाललेलं आहे. तर ज्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. आता देशातले विद्यार्थी रडत आहेत, बोंबलतात त्यांच्या नावाने आणि एक सुद्धा तिथं तर शिक्षण मंत्री घाम फुटत नाही, तर पंतप्रधान घाम फुटत नाही. हे सरकार याचा अर्थ हे सरकार जनतेने निवडून दिलं नाही आणि UM निवडून आलेलं आहे म्हणून यांना घाम फुटत नाही. जर सरकारने जर जनतेने सरकार निवडून दिलं असतं ना घाम फुटला असता आणि त्या विद्यार्थ्यांना जाऊन भेटले असते. हे विद्यार्थ्यांना भेटू शकत नाही. अरे त्यांच्यावर लाठीचार्ज करता तुम्ही. काय या देशामध्ये चाललंय? खऱ्या अर्थाने तर लोकशाही आहे काय देशामध्ये? ही लोकशाही संपवायला घेतलेली आहे. म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निषेध केला पाहिजे आणि तो भूषण प्रधान आहे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पंतप्रधानांनी राजीनामा धर्मेंद्र त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नैतिक जबाबदारी म्हणून. या देशातल्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय अत्याचार करतात. तर खरोखरच मी सांगतो या आजच्या कर्जतच्या मोर्चापासून आपला हा कर्जतचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे आणि हा तो जो शिक्षण मंत्री आहे पंतप्रधान आहेत आणि दिल्ली पोलीस यांचा निषेध करून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी 2 मिनिटात माझे येतो. आंदोलन सरळ मार्गाने चाललं होतं विद्यार्थ्यांचं, त्याला कसं अमानुषपणे या तिथल्या पोलिसांनी बेकायदेशीरपणे प्रोटोकॉल मोडून कमरेखाली पोलिसांनी त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती. तर तिथल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांची डोकी फोडली आहेत. बघून इतकं भयानक वाटतंय की यांच्या घरात काही विद्यार्थी वगैरे हे अशी लोक आहेत की नाही. हे सगळं चाललं आहे. राज्यातील राज्यकर्ते जे आहेत सत्तेत बसलेले आहेत ते चाचपणी करत आहेत की हे सगळं घडत असताना कुणी ऑब्जेक्शन घेतं आहे का. हिटलरशाहीप्रमाणे त्यांना हा देश चालवायचा आहे असं थोडक्यात ते चाचपणी करत आहेत. माझ्या देशातल्या सर्व नागरिकांना विनंती आहे सतर्क राहण्याची की हे हिटलरशाहीपणे चाललेलं सरकार कुठेतरी मोडून काढलं पाहिजे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी निषेध नोंदवलं पाहिजे आणि पार्टी प्रेम सोडून विद्यार्थ्यांच्या तुमच्या मुलाबाळांच्या प्रेमापोटी यांना निषेध करून या हिटलरशाहीला मोडून काढलं पाहिजे. आणि ही हिटलरशाही आणखी काही वाढवण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. नकली पोलीस आणून विदाऊट ड्रेसेसवरती युनिफॉर्मवरती भाड्याची लोकं आणून पोलीस बनवून त्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे डोकी फोडली जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध मनसेकडून होत आहे. जय महाराज. आणि गेल्या 20 तारखेला आपलं एक छोटं आंदोलन करा हो. आम्ही एक अशा सोशल मीडियावर मोदी साहेबांनी आम्ही टाकलं, त्याला पण उत्स्फूर्त अचानक कोणाला न सांगताना तिथं पण भरपूर पब्लिक होती. बरेचसे कॅन्डिडेट जास्त होते, आजच्यापेक्षा कॅन्डिडेट जास्त होते. परंतु आज काय ना हो जरी बाळासाहेबांनी जे हे केलं होतं पूर्ण महाराष्ट्र बंद, त्याला सगळ्याच संघटना सगळ्याच जेवढ्या संघटना असतील किंवा सामाजिक संघटना मुस्लिम समाज असतील सगळ्यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. सपोर्ट करण्याचा पाठिंबा काढून सगळ्यांना माहिती सांगण्याने सांगितलेले लोकशाही ही कुठं राहिली लोकशाही कुठं राहिली आहे का. लोकशाही काही प्रमाणात राहिली पण काही प्रमाणात आहे. म्हणून तर आज आपण सगळे पब्लिक म्हणजे दिल्लीपासून तर फार महाराष्ट्रापर्यंत तर कर्जतपर्यंत लोकशाही काहीतरी लोकशाही म्हणून लोकही एकत्र जमलेली आहेत. हे पण तेवढं सत्य आहे. परंतु मी सगळ्यांना मोरे साहेब आम्ही कंटिन्यू 2-3 तास सोशल मीडिया बोलत होतो की बऱ्याचशा लोकांना मी जेवढे व्हिडिओ पाहत होतो तेवढं माझ्या आतून रक्त सळसळत होतं काय झालं आपण काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही आता सगळ्यांनी त्या दिवशी माझं हे झालेलं आहे मनोगत. परंतु मी त्यातून 2-3 गोष्टी सांगतो. आता येणाऱ्या कुठल्याही पक्षाने असो त्या पक्षाने जर ह्याच्यामध्ये संघटनेमध्ये किंवा कुठलंही असलं तर त्यांनी जर बंद किंवा काय असलं तर सगळ्यांनी याला सपोर्ट करायचं आहे आपल्याला. उदाहरणार्थ आज ठाकरे बंधूंची आज पत्रकार परिषद आहे. त्यांनी जर कुठे सांगितलं का 26 तारखेला तिकडे तर सगळ्यांनी तयारी ठेवा तिकडं जायची.
आणि उद्या या खात्याची आपल्याला जर दिल्लीला जावं लागले तर त्याच्या पण एक तुम्ही तयारी करा. मोरे साहेबांना सगळ्यात आपले जेवढे नेते त्यांनी सांगतोय, जेवढी यंग जनरेशन असून आपण एक दिवस तरी त्यांना त्यांच्यासाठी दिला पाहिजे दिल्लीला जाऊन. त्याचे काय फंडिंग असेल ते आम्ही सगळं द्यायला तयार आहोत, सगळं करायला तयार आहे. पण तुम्ही ह्या दिल्लीला एक दिवस कर्जत करून हा गेला पाहिजे. मग त्यांचं तिथं काय खाण्याची सोय असेल ती एक दिवसाची आपण करूया असं मी सांगतो. परंतु ते रात्रीचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले तर खरं वाटतं हे अमानुष हे सरकार घाणेरडं सर. आतापर्यंतचा जेवढा पंतप्रधानांचा इतिहास असेल किंवा जेवढ्या ज्या खात्याचे तेव्हा झालेले सगळ्यांनी राजीनामा दिलेले आहेत, पण हेच काय राजीनामा देत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण सुनील गायकवाडने सांगितले, कारण ते काय लोकांच्या निवडून गेलेले नाही आहेत ह्याची सात्यता केलं. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला या गोष्टीवर सुद्धा आपल्याला काहीतरी विचार करावा लागेल. कारण लोकांना निवडून दिले मग यांना एवढा कसला गुरूर आलेला आहे. आज पण सुद्धा मी त्यांच्या सूत्रात सकाळची न्यूज बघितली, त्यांच्या सूत्रातून अशी माहिती आलेली आहे बाकी म्हणजे 5 मागण्यामध्ये 4 मागण्या मान्य करतात, पण ते ह्याचा त्या शिक्षणाचा द्यायला मागत नाहीये. म्हणजे एवढा कुठला मजूर तुम्हाला आलेला आहे या गोष्टीचा. कारण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही एक नियोजन करा की आपल्याला दिल्लीला जाणं गरजेचं आहे, तर आपल्याला मनाला सगळ्यांना काहीतरी वाटेल. मी एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपण सगळे मोबाईलवर बघत आहोत का हे आंदोलनामध्ये काय चाललेलं आहे. मी सर्वप्रथम त्या दिल्ली पोलिसांचा जाहीर निषेध करतो का त्यांनी जे आपण बघत आहात त्या डोळ्यात पाणी येतं का आपल्या मुलीसारखे आपल्या बहिणीसारखे विद्यार्थी जात आहेत आणि कुठं कुठं मारतायत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतोय. आणि त्या दिल्ली पोलिसांचा खरोखर म्हणजे अख्ख्या भारतामध्ये नीच कृत्य करणारे दिल्ली पोलीस हे आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे. बाबासाहेबांनी जो आपल्याला हक्क अधिकार दिलेले ते हक्क अधिकार घेऊन संविधानिक पद्धतीने जे विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं होतं त्या आंदोलनाला कसं वाट लावायचं आणि कशी त्याची छेडछाड करायची हे तिथल्या सरकारने त्या आंदोलनाला वाट लावायचा प्रयत्न केला. परंतु तिथल्या युथनी ज्या बाबासाहेबांचा युथवर भरपूर विश्वास होता, बाबासाहेब बोलले होते त्या दिवशी पण मी सांगितलं का सर्व या देशातले विकले गेले तरी चालतील, तरी पण या संविधानाला कोण हात लावू शकणार नाही. कारण का हात लावू शकणार नाही? कारण हे जे संविधान आहे हे आपल्या प्रत्येकाचं संविधान आहे. या संविधानाने आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत आणि हे संविधान जोपर्यंत तोपर्यंत तुमची आणि माझी सत्ता आहे. आणि जर मला माझी सत्ता टिकवायची असेल तर हे संविधान आपल्याला टिकवायला लागेल ही सगळ्यांनी गोष्ट. आणि संविधानिक मार्गाने आपण आंदोलन चालवत असताना जर अशा विद्यार्थी वर्गावर जर असा लाठीचार्ज होत असेल आणि विद्यार्थी वर्गाला या भारतातून सर्व जाती धर्माचे, मी कोणत्या पर्टिक्युलर जातीचं नाव, सगळ्या जाती धर्माचे लोक सपोर्ट करतायत. बाहेर देशातून फंडिंग म्हणजे ज्यांना जाता येत नाही तो आपल्या माध्यमातून 10 रुपये 20 रुपये पाठवतोय आणि त्या आंदोलनात सपोर्ट करतोय. आणि एवढं होत असताना या देशाची जी आपण अवस्था अण्णाभाऊ साठेंचं ही सत्ता ही लाचार झालेली आहे, रखेल झालेली आहे ही राजकारणाची का ते काहीच याच्यावर निर्णय घेऊ शकत नाहीत. एवढा भारतामध्ये युथ आणि सर्व पक्ष सर्व म्हातारे कोतारे सर्व उतरले असताना जर निर्णय घेत नसेल तर खरंच ही शर्मेची गोष्ट आहे. मी या सरकारचा इथे जाहीर निषेध करतो. चंद्रशेखर भाई आझाद जे कंटिन्युअस लढत आहेत, चंद्रशेखर भाईचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तो विद्यार्थ्यांच्या पाठीशी वाघासारखा उभा आहे. गेले 3 दिवस झाले आंदोलन संपल्यापासून संसदेमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेखाली चंद्रशेखर भाई पावसामध्ये उतरला बसलेला आहे. तिथं चंद्रशेखर भाईंनी सुद्धा 25 तारखेला देशभरामध्ये जेवढे पण कलेक्टर ऑफिस आहे त्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसला भीम आर्मी, आझाद समाज पार्टी आणि अन्य संघटनांच्या माध्यमातून निवेदन देणार आहोत शांततापूर्वक. त्या निवेदनाला पण आपण साथ द्यावी अशी मी आपल्यास विनंती करतो आणि ते थांबतो. जय भीम. मग तो राष्ट्रवादी असेल, तो शिवसेना असेल, मग इकडे पश्चिम बंगालचा तृणमूल काँग्रेस असेल, या अशा प्रकारचा हे सरकार गेलं पाहिजे, हे उलटून काढलं पाहिजे, बदलाव आला पाहिजे. अशा प्रकारची मागणी ही आम जनतेची आहे. आणि सगळे विरोधी पक्ष ह्या जनआंदोलनामध्ये उतरलेले आहेत. या कर्जतकरांनी सुद्धा चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे, व्यापारी वर्गाने चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे. जवळजवळ 100% दुकानं ही बंद आहेत आणि या जनआंदोलनकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं परिश्रम घेतलेले आहेत. आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष या जनआंदोलनामध्ये सहभागी आहोत. मैदानावर आमचे सगळे डावे पक्ष एकत्र जमणार आहेत आणि हे आंदोलन सातत्याने चालू राहणार आहे. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहोत. एवढं नाकारा सरकार आहे तर त्याला जाण नसावी की प्रत्येक विद्यार्थी किती मेहनतीने कष्टाने तिथं असणारा एक्झामला सामोरे जात असतो. त्यांच्या आईवडिलांची किती मेहनत आहे. कोण जागा विकतो, कोण जमीन विकतो, कोण कर्ज काढतो आणि डॉक्टर बघण्याचं स्वप्न आपल्या मुलांना पाहतो. हे स्वप्न भंग केलेलं आहे.
हे स्वप्न या सरकारने भंग केलेलं आहे. मला वाटतं अशा सरकारला असणार आपण तिथं असताना अद्दल घडवली पाहिजे. येणाऱ्या कालामध्ये हे आंदोलन आजच्या दिवसापुरत मर्यादित नसून आपण कायमस्वरूपी याचा तगादा लावला पाहिजे. जोपर्यंत असणारा शिक्षण मंत्री राजीनामा देत नाहीये तोपर्यंत असणारा आपण सर्व माघार घेणार नाहीयेत. मित्रांनो, 20 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेचा पेपर फोडल्यानंतर आत्महत्या केली. मला वाटतं सांगा, आपल्यापैकीच कोणतरी आहे ना, आपल्या घरातलं कोण गेलं तर आपल्याला किती वाईट वाटेल, किती असणारं आपल्याला क्रोध वाटेल. आणि ही क्रोधासारखी गोष्ट आहे, ही खेदासारखी गोष्ट आहे. आणि तिथं असणारं पोलीस सुद्धा असणारं अशा नालायक सरकारचा म्हणजे नाकार सरकार, आम्ही नालायक कसे आहोत, आम्ही नाकामी कसं आहोत, हे दडपण्यासाठी असणारं पोलिसांना पुढे करतात. म्हणजे याचा अर्थ शासन चालवण्याची हिंमत या BJP सरकारमध्ये नाही. आणि म्हणून या नालायक सरकारला आपण त्यांच्या खुर्चीवरची सत्ता पालट केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये आपण फुटगाट ठेवली पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना आव्हान करतो, पुन्हा एकदा असणारं अशाच प्रकारचं आंदोलन आपण सर्व जाती बांधवांनी एकत्र येऊन हा लढा तीव्रतेने पुढे नेला पाहिजे. तिथं मी माझी रजा घेतो. दिवसापासून नवी दिल्ली येथे लेह लडाखमधील थोर समाजसेवक आणि ज्यांची देशात खऱ्या अर्थाने वेगळी ओळख आहे असे सोनमजी वांगचुक यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू होतं, वास्तविक पाहता या आंदोलनाची जर का आपण संपूर्ण दिशा बघितली तर हे आंदोलन एका विशिष्ट महत्त्वाच्या अशा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी हे आंदोलन होतं. इथे कुठलाही राजकीय त्या ठिकाणी आंदोलनात त्या ठिकाणी कुठला रस्ता नव्हता. परंतु त्या आंदोलनाला अतिशय चांगल्या शांततेच्या पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं ते आंदोलन सुरू असतानाच दिल्ली पोलिसांनी अमानुषपणानं त्या आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांवरती जो अमानुषपणानं लाठी हल्ला केला, अनेक अत्याचार केले, त्या अत्याचारानं खऱ्या अर्थानं या देशामध्ये सर्वांच्या मनामध्ये एक संतापाची भावना निर्माण झाली आहे. सरकार कोणत्याही पक्षाचा असू दे, त्या सरकारनं काही भूमिका घेऊन त्या ठिकाणी जनतेची भूमिका घेऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. वास्तविक पाहता 15 वेळा पेपर लीक होऊन सुद्धा जर का देशाचे शिक्षण मंत्री जर त्या ठिकाणी जबाबदारी घेत नसतील आणि त्या प्रश्नासंदर्भात विद्यार्थी देशातले जर का आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येत असतील तर त्या आंदोलनाला देशातनं मिळणारा पाठिंबा हा सर्वसामान्य जनतेतून मिळणारा पाठिंबा आहे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय संघटना, पक्ष, समाज, धर्म याच्यापेक्षा ते देशातली भावी पिढी विद्यार्थी आहेत हे डोळ्यासमोर ठेवून खरं तर देशातल्या सत्तेतील पक्षानं किंवा सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी ते आंदोलन थांबवण्यासाठी चर्चा करणं गरजेचं होतं. परंतु कोणत्याही प्रकारची चर्चा न करता उलट पक्ष त्या विद्यार्थ्यांवरती अमानुषपणानं लाठी हल्ला केल्यानंतर देशभरामध्ये त्या ठिकाणी एक भावी पिढी जी काही आपल्या देशाची आहे, ज्यांच्या हातामध्ये आपलं पुढचं भवितव्य देशाचं आहे, अशा पिढीच्या बाबतीमध्ये जर का अशी भूमिका सरकार घेणार असेल तर निश्चित त्या सरकारचा घटक जरी असलो तरी सुद्धा त्या भूमिकेचं समर्थन माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चित करणार नाही. आणि एक देशप्रेमी नागरिक, एक जबाबदार नागरिक, भविष्यातला पाल्याचा पालक अशा भूमिकेतनं मी आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने या आजच्या आंदोलनामध्ये कर्जतकरांनी सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला. संपूर्ण कर्जत तालुक्यामध्ये हा बंद पाळला जातोय आणि उत्स्फूर्तपणानं जनतेनं ह्या प्रतिक्रिया या ठिकाणी बंद संदर्भात दिल्या आहे. आणि सरकारनं त्वरित जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेऊन जे 21 विद्यार्थी आहेत त्या 21 विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या काहीची मदत करण्याची मागणी त्या संपूर्ण आंदोलकांनी केली आहे. ती मागणी मान्य करून त्या मागण्या मान्य कराच एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आजच्या बंदला कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मी मनापासून या ठिकाणी पाठिंबा देतो. धन्यवाद. शून्य वातावरण निर्माण झालेलं आहे. 25 दिवसापूर्वी वांगचूक यांनी आंदोलन सुरू केलं आणि आंदोलन कुठल्या दिशेने गेलं याचं प्रत्यक्ष उदाहरण संपूर्ण भारत देशाने बघितलेलं आहे. संविधानाच्या माध्यमातून, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून वांगचूक यांनी आपलं आंदोलन सुरू केलं. ज्या आपल्या अडचणी असतात, ज्या आपल्या सुखसोयी करण्यासाठी आपण कुठला मार्ग निवडतो तर बाबासाहेबांच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आपण आंदोलनाचा माध्यम आपण पत्करतो. तो माध्यम पत्करत असताना वांगचूक याने 20 दिवस आंदोलन सुरू ठेवलं. त्यांचं आंदोलन सुरू असताना हजारो विद्यार्थी, लाखो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यातून जंतर मंतर येथे पोचले. त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र ते सुद्धा तिथे पोचले आणि ते आंदोलनामध्ये
सर्वजण सामील झाले, परंतु वांचुंग यांना अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये नेलं की एक देशाचे देशद्रोही आहेत का अशा प्रकारे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. जो माणूस संविधानाच्या रीतीने आपला प्रश्न मांडत आहे, तो जनतेचा प्रश्न मांडत आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडत आहे, अशा माणसाला एका आरोप्यासारखं हॉस्पिटलला नेऊन त्याला वागणूक दिली, ही खरी शोकांतिका देशाची आहे. भारत देशामध्ये संविधान मानलं जातं, लोकशाही मानली जाते, त्या देशामध्ये हुकुमशाही चालली असं आम्हाला जाणवत आहे. हुकुमशाहीकडे देश चाललाय का काय? आज आपण सर्वजण इथे जमलोत, मीडियाच्या माध्यमातून 4-5 दिवसामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपण बघत आहोत की आपल्या देशातला जो कणा मानला जातो, जो युवक, जो 15 वर्षापासून जो 25 वर्षापर्यंत जो शिक्षण घेतो, खऱ्या अर्थाने जर आपल्या देशाला दिशा देण्याचं काम करत असेल तर आपला हा युवक वर्ग करतो. आणि त्या युवकांच्या हक्कासाठी जर युवक रस्त्यावरती उतरत असेल आणि त्याला जर सरकार पायमल्ली करत असेल तर खऱ्या अर्थाने शासन हे तुम्हाला सांभाळू शकत नाही असे शासनाच्या माध्यमातून जाणवत आहे. कारण राजा असतो तो जनतेच्या प्रश्नासाठी असतो आणि जनतेचा प्रश्न जर सुटत नसेल तर तो राजा काय कामाचा. एका विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर शिक्षण मंत्री तो निर्णय घेत नसेल तर त्या शिक्षण मंत्र्याला पाय उतार काय होऊ नये असा सामान्य माणसाने आणि सामान्य विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर तलपायाची आग यांच्या कपाळामध्ये का जावी. तुम्ही हुकुमशाह आहात का? तुम्ही सांगाल तोच प्रश्न पुढे चालेल असं तुम्ही जर मनामध्ये ठरवत असाल तर लोकशाहीला मानणारे आम्ही लोक आहोत. आम्ही रस्त्यावरती उतरू, संविधानाच्या माध्यमातून प्रेमाने सांगू, परंतु जर तुम्ही आमच्यावरती लाटे हल्ले करत असाल तर तुम्हाला प्रत्युत्तर सुद्धा त्याचप्रमाणे या देशातील युवक देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. आणि पुढील कालावधीमध्ये जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर या प्रश्न मार्गी लागण्यासाठी या राज्यातून सर्वपक्षीय जसे आपण आंदोलन करत असत त्याचप्रमाणे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत आणि आपली दिशा जी ठरेल त्या दिशेमध्ये आम्ही सामील असू. एवढंच बोलून माझं वक्तव्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे जी पोरं गेली होती त्या मंत्र्याला भेटायला, ती काय म्हणतात, आम्ही आता गव्हर्नमेंटकडे जाणार नाही, गव्हर्नमेंटला गरज असेल तुम्ही आमच्याकडे या आणि इथे येऊन जनतेमध्ये बोलणी करा. त्यांची भूमिका अतिशय चांगली होती. हा जो धर्मेंद्र प्रधान आहे, नाही तुमच्या माहितीला जमतो, बरीच लोक शिक्षित आहेत, माझ्यापेक्षा वेल एज्युकेटेड आहेत, माझ्यापेक्षा जास्त अभ्यास विद्यार्थ्यांचा आहे. 1997 साली मोरे साहेब हाच धर्मेंद्र प्रधान ABVPचा विद्यार्थी परिषदेचा सेंट्रलचा जनरल सेक्रेटरी असताना अशाच पद्धतीचं आंदोलन झालं होतं आणि त्याला तेव्हा धर्मेंद्र प्रधानला पण मार. मग तू ते आंदोलन का छेडलं होतं? त्यावेळेस विद्यार्थ्यांना अन्याय झाला ना 97ला, म्हणून तू मोर्चा काढला होता, म्हणून तुला मारझोड झाली होती ना. मग आज काय झालं? आज तीच परिस्थिती आहे मित्रांनो, तीच परिस्थिती आहे. नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ, गोरगरीब मुलांचं झालेलं वाटोळं, 21 विद्यार्थ्यांची गेलेलं जीव आणि काल आमची एक भगिनी पुण्याच्या मारझोडीमध्ये पुण्यात गेलेली. कशासाठी हे सरकार चालतंय? सरकार जनतेसाठी आहे. म्हणून बाबासाहेब बोलले होते, मी ही घटना अतिशय चांगली आणि सुंदर लिहिलेली आहे. बाबासाहेब काय म्हणाले, मी ही घटना अतिशय सुंदर आणि चांगली लिहिली आहे, पण चालवणारे जर महान नालायक असतील तो माझा दोष नाही, हे बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे मित्रांनो. असे नालायक लोक सत्तेत बसल्यामुळे आज फार मोठा परिणाम आपल्या सर्वसामान्य लोकांवर होईल. हे सरकार उलटायला पाहिजे, ही माझी आम्ही सत्तेमध्ये आहोत. मी राहुल प्रल्हाद दायमकर RPIचा नेता इथला, मी सत्तेमध्ये आहे. सत्ता गेली, सत्तेची आम्हाला देण्या घेणारी जनता आमची आहे. ज्या जनतेवरती ज्या पद्धतीने सिस्टमने लाठीचार्ज केलाय तिथल्या दिल्ली पोलिसांनी, अरे बापरे, जगामध्ये नाचक्की भारत देश आहे जगामध्ये. हे तुम्हाला वाटत असेल आंदोलन इथं होतंय, इंग्लंड जा, तिथं जा, युरोप कंट्रीमध्ये जा, दुबई, सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलेलं आहे. माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे, हे आंदोलन थांबणार नाही, हे आंदोलन चालत राहणार. दिल्ली सरकारने पाणी बंद केलं, दिल्ली सरकारने त्यांचं भोजन बंद केलं. अरे हराम करून तुम्हाला माहिती नाही, आमची ही भारत देशातली जनता आहे ना, सर्व जाती धर्माची, सगळ्यांनी एवढं प्रचंड ऑनलाईन त्यांना अन्न पाठवलं, चांगलं अन्न. असं नाही की डाळ भात पाठवला, कोणाला पिझ्झा पाठवला, अन्य काय पाठवलं, काय पाठवलं. सरकारच्या विरुद्ध, नागरिकांच्या विरुद्ध जनतेने पाठवले. तुम्ही या युवकांवरती ज्या पद्धतीने सिस्टमने हल्ला केला, 30-35 कोटी जनता ही विद्यार्थी आहे. 30-35 कोटी जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणूक जवळ आली,
ईपीची निवडणूक जवळ आलेली आहे. 35 कोटी जे युवक आहेत ना त्यांनी या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मोदी सरकार तुम्ही घाबरलात. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकार 7 पेट्या मागवते. किती पेट्या? 7 पेट्या मागवते. 7 पेट्या. याचा अर्थ मोदी सरकारने समजून घेतला पाहिजे मी मागच्या वेळेस कसा जिंकलोय. अरे ईव्हीएम बंद करा आणि बॅलेट पेपर घेऊन दाखवा. पंजाबमध्ये बघा आता बॅलेट पेपर, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या. पंजाबमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका सगळ्यात जास्ती जी सत्ता तिथे आहे आमची आम आदमी पक्षाची सगळ्यात जास्त उमेदवार आहे काँग्रेसचे उमेदवार. घ्या ना बॅलेट पेपरवरती. घाबरतात म्हणून सर्व कार्यकर्त्यांना माझी आंदोलन संपवायचे नाही. आपल्याला आंदोलन जिवंत ठेवायचंय. जोपर्यंत धर्मांतर प्रधान याचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपल्याला सुरूच ठेवायचं. अधिक न बोलता आजच्या मोर्चासाठी सर्वपक्षीय वंचितने जरी त्याला कॉल दिला असेल परंतु वंचितचा जरी विषय असेल सर्व भारताचा विषय आहे. आम्ही तुम्हाला सगळ्या पक्षांनी कोऑपरेट केले परंतु लीड तुम्ही घेतला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आलेल्या सर्व पक्षाच्या लोकांना धन्यवाद. सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो एवढा मोठा अन्याय अत्याचार झाल्यानंतर मुस्लिम लोकांनी सगळ्यात जास्ती भोजनाची व्यवस्था तिथे केली. मुस्लिम लोकांनी हे वास्तव आहे मित्रांनो. हे विसरतात. वाचवा संविधान. बांधवांनो मानचुकजी आणि आमचे दिपकेजी यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे मी एक साधा भावाचा कार्यकर्ता आहे. जरी अशिक्षित असेल तरी चळवळीत असल्यामुळे ह्या गोष्टी मला कल्पना आहे. अनेक इथे लोक आहेत आमचे शेळके सामंतांचे पुढारी या लोकांनी मानवाची जाणीव साहेब सगळे जे आहेत त्यांच्याबद्दल मी घडलेलो आहे आणि त्यामुळे शिक्षणापेक्षाही चळवळीला थोडंसं महत्त्व आहे आणि चळवळ जोडून पाहिलेली आहे. त्यामुळे अनेक मोर्चांमध्ये आम्ही उभ्या ठिकाणी सुद्धा नामंतरची केस माझ्यावर झाली. मला मोर्चा आंदोलन कल्पना आहे आणि मनेपर्यंत आम्ही ते करणार आहोत. तो बांधवांनो आणि जेव्हा तुम्ही हक्काचा न्याय मागता आता डॉक्टर म्हणाले नेट परीक्षा किती महत्त्वाची असते आणि इतका अमानुषपणे हल्ला करणे त्याच्यानंतर मुलींना आपल्याकडे एखादा गुरांनाही कमी मारता होतो अशा पद्धतीने मारणे लाज वाटली पाहिजे सरकाराला आणि त्या मनोज प्रधान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे असं मला वाटतंय. आणि जनतानी तुम्ही आम्ही झोपू नका. जोपर्यंत त्याचा राजीनामा मिळत नाहीये आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाहीये आणि या विद्यार्थ्यांचं हे भविष्य आहे. ह्या देशाची शान आहे तुमचे आमचे सर्वांचं. हे काळीज आहे विद्यार्थीमध्ये. पुढचा देश आहे ते चालवणार हो आजचे विद्यार्थी. त्याच्यावर आम्हाला झाला तर शिकायचं काय हुकुमशाही चालली आहे. कुठे बाबासाहेब विचार झाले आणि म्हणून बाबा साहब ने किसी को उजाड़ा तो नहीं है. बाबा साहब ने हमारे अरे किसी की जिंदगी को उजाड़ा नहीं है. बेवजह किसी को पछाड़ा तो नहीं है. या भारतामध्ये जे आंदोलन करतायत ये बाबा साहब के झूठे शागिर्द तो नहीं है. बाबा साहब के झूठे शागिर्द तो नहीं है. अरे संविधान बदलने की बात करते हो संसद तुम्हारे बाप की जागीर शिवाजी महाराजांचा म्हणून सांगत आहे मी थांबत आहे पाऊस पडत आहे या पावसामध्ये आपण साऱ्यांनी येऊन एवढ्या पावसाची तमा न बाळगता शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारांचे कार्यकर्ते आले आणि मराठा समाजातून सगळ्या लोकांनी महत्त्वाच्या संविधानाला वाचवण्यासाठी हा प्रतिसाद दिला. ही लढा आपल्या करतात त्या प्रतिसाद सगळ्यांचा मी आभार मानतो. व्यापारी फेडरेशनने आम्हाला चांगली साथ दिली तेव्हा मी आमच्या समाजाच्या वतीने म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. मंतरला आंदोलन सुरू आहे आणि 18 तारखेला सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने यांचं आंदोलन चिरडण्यात आलं त्याच्यानंतर 20 तारखेला संविधानिक पद्धतीने मोर्चा काढत असताना त्या पद्धतीने तिथल्या विद्यार्थ्यांना मारलेलं आहे. त्याचे व्हिडिओज फोटोज तुम्ही बघताय. आज पूर्ण देशभरामध्ये त्याची निदर्शनं सुरू आहेत. या सर्व याच्या पार्श्वभूमीवर बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी आजच्या महाराष्ट्र बंदचा कॉल केल्यानंतर आज आपण पाहिलं असेल या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षाने वैयक्तिक सर्व मतभेद बाजूला ठेवून विचार बाजूला ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कर्जतमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, त्याच्यामध्ये इव्हन सत्तेमध्ये सहभागी असलेला शिंदे गट शिवसेना असेल अशा लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. RPI असेल, आझाद समाज पार्टी, बहुजन समाज पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, इथले व्यापारी फेडरेशन, रिक्षा
मुस्लिम मस्जिद ट्रस्ट, नंतर कम्युनिस्ट पार्टी, आदिवासी संघटना, पत्रकार, वाल्मिक संघटना, महिला, भारतीय बौद्ध महासभा, सर्व धर्म, सर्व सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिलेला आहे. पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. इथं लक्षात घ्या, 1 तास आपण बोलतोय. गेले 12 वर्षाला तुमच्या आमच्या बोलण्यावर बंदी घातली. किती? 12 वर्ष. त्याला लोकशाही म्हणतात. इथं प्रत्येकाला आपण ऐकून घेतो लोकशाही जिंदाबाद, ही लोकशाही. आणि म्हणून आपण प्रत्येकाला बोलायला दिलं आणि बोलताना तुम्ही ऐकलं, हा सन्मान आहे. कारण सरकार ऐकत नाही हे लक्षात घ्या. काल 53 खासदाराने एक पत्र घेऊन ते सोनम वांगचुक यांना भेटायला गेले. त्या खासदारांना भेटायला तिथे अलाउड केलं नाही. शेवटी त्यांच्या पत्नीकडे लेटर दिलेलं आहे. आज संसदेमध्ये चर्चा करण्यासाठी निदर्शनं करावं लागतात. कुठं? पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर. एवढी मोठी शोकांतिका जगात कुठे नाही आहे. जगात आज आपण बघते 5 ते 6 शब्दामध्ये 70 वर्षामध्ये राजकारण झालं आहे. कुठलं? जात पात धर्म, राम, नंतर मंदिर, नंतर मस्जिद, या विषयाच्या पलीकडे काहीच नाही आहे. देशात पहिल्यांदा क्रांती झालेली आहे. तर शिक्षणाच्या मुद्द्यावर आज 150 कोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत. किती? 150 कोटी लोक. हा बदल आहे. हा बदल आम्हाला घडवायचा आहे. आणि यासाठी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं आहे, या कर्जतमध्ये सुद्धा लीड घेतलेला आहे. आणि कर्जतमध्ये लीड घेत असताना आपण पाहिलं असेल, इथला मराठा समाज असेल, इथला ओबीसी समाज असेल, इथला सर्व मुस्लिम समाज असेल, आदिवासी समाज असेल, प्रत्येक समाज घटक या आंदोलनामध्ये उतरत होता. आणि आज आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा मी ते चित्र पाहिलं असेल. उत्स्फूर्तपणे अनेक बांधव इथे आले असतील. बरीचशी लोक निरट बंद करायला आहेत, बरीचशी लोक कडाव बंद करायला आहेत. आणि पहिल्यांदा पूर्ण कर्जतमध्ये कडकडीत बंद झालेला आहे. हे तुमचं आमचं यश आहे. आणि याच्या पुढे जी सेन्सॉरशिप चाललेली आहे, काय मुलांनी मागणी केलेली आहे? प्रत्येक ज्या 20 लोकांची मयत झालेली आहेत विद्यार्थी, त्या प्रत्येक मयत झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला 1 कोटी द्या. काय मागणी चुकीची नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय त्यांना द्या का जी नीट परीक्षा आहे, नीट परीक्षेचा पण तुम्हाला इतिहास सांगतो. 3 मेला जाहीर झाली, त्याच्यामध्ये गडबड झाल्यानंतर देशभरामध्ये पेपर लीक झाला, याचा गोंगाट झाला. त्यानंतर 21 तारखेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू असताना त्या परीक्षेचा निकाल लागला. त्या परीक्षेमध्ये सुद्धा आर्या नावाच्या मुलीचा व्हिडिओ पहा, का ज्या व्हिडिओमध्ये रात्री 1 वाजता तिला मार्क किती दाखवला? 550. 3 वाजता चेक करते, तिचे मार्क किती झाले? 140. अरे तुम्ही EVM हॅक करताय, वेबसाईट पण हॅक करायला लागले. बरं, तुम्ही नोटबंदी जाहीर करताय, त्याची बातमी तुम्हाला माहीत नाही. तुम्ही कुठे अटॅक करताय त्याची माहिती कोणाला माहीत नाही. तुम्ही डायरेक्ट लोकांना ताटा वाजवायला सांगताय, त्याची बातमी लीक होत नाही. पेपर का लीक होतो? पेपर का लीक होतो? पेपर आज 11 वाजता इकडे बसलेला आमदार खासदार 11:30ला तिकडे जातोय, त्याची बातमी लीक होत नाही. आणि कुठली लोकशाही आहे? या पूर्णपणे लोकशाहीला मोडीत काढण्याचं काम या शासनाकडून होतोय. म्हणून ज्या जंतर मंतरची घटना घडली 18 तारखेला, 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला आहे, काल एक भगिनी आपली मयत झालेली आहे, त्याच्या संदर्भातला अधिकृत अजून कुठल्याही प्रकारचा प्रोपगंडा नाही आहे. मी तर या निमित्तानं सांगतो, आज बघा आपले पत्रकार बांधव इथं पावसात उभे आहेत, पण गोदी मीडियाची जे पत्रकार आहेत निगेटिव्ह नॅरेटिव्ह पसरवतात. आणि तुम्ही आम्ही इथं जर आज मोर्चाला उतरले, आंदोलनाला उतरले, आम्ही देशद्रोही आहेत का? आमचा हक्क नाही आहे का? आणि ह्याच्यासाठी अनेक बांधवांनी मागणी केलेली आहे. दुसरं आंदोलन आहे कर्जतमध्ये, याच्यानंतर पण वारंवार आंदोलनं होती. त्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही सहभागी असणार आहे. याच्या पुढे मागच्या आंदोलनामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुचवलेलं आहे का कर्जतमध्ये जर उद्या जंतर मंतरचं जर आंदोलन जर वाढलं तर कर्जतमध्ये सुद्धा साखळी उपोषण सुरू करावं. आणि या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय, एक वकील म्हणून सांगतोय, आमच्या अनेक वकील भगिनी आणि बंधू इथे आहेत, जर कुठलाही आंदोलन करताना जर कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न आला, कुठल्याही केसेस झाल्या तर फुकट केस लढायला आम्ही फुकट केस लढण्यासाठी आम्ही अजिबात घाबरायचं नाही. देशामध्ये लोकशाही आहे. आज व्हाईट हाऊसवर मोर्चे आंदोलन चालतात, दुबईमध्ये सुद्धा मोर्चे आंदोलन चालतात, लंडनमध्ये सुद्धा मोर्चे आंदोलन चालतात. भारताला कुठे येऊन ठेवले नाही. म्हणून ही व्यवस्था आपल्याला मोडीत काढायची आहे. तर या निमित्ताने आपण गेले 3-4 तास चालतोय, आपण एकमेकाचं मनोबल ऐकून घेतोय, पावसामध्ये उभं राहिलेलो आहे. मित्रांनो, याच्या पुढे अशी परिस्थिती येईल तर आपली घरदारं, तुमचं आधार कार्ड, तुमची सर्व सिस्टीम सेंट्रलाइज केलेली आहे. तुम्ही आंदोलन केल्यानंतर तुमच्या सिस्टीम 1 मिनिटामध्ये बंद होणार आहे. तुमचा मीटर बंद होणार आहे, तो सुद्धा डिजिटलच्या नावाखाली तुम्हाला लक्षात येत नाही आहे. तुमचा अधिकार त्यांनी हिणावून घेतलेला आहे. भविष्यामध्ये तुम्ही आंदोलन केले का तुमच्या फॅसिलिटीज बंद, तुमचे अकाउंट बंद. याच्यावर कुठेतरी तुम्ही आता जागरूक झालं पाहिजे. आज आपण जो उभं राहिलो आहे, आज आपण पावसात भिजतोय, आपला हे जे कष्ट आहे व्यर्थ जाणार नाही, लक्षात घ्या. कारण गेल्या 12 वर्षापासून
या सरकारवर या व्यवस्थेवर बोलायचं म्हटलं का लोक घाबरत होते. आज लोक बिंदास जंतर मंतर आणि पूर्ण देशभरामध्ये रस्त्यावर यायला लागले. तर आजच्या या महाराष्ट्र बंदमध्ये, कर्जत बंदमध्ये मी पुन्हा एकदा सकल मराठा समाज असेल, मराठा सेवा संघ असेल, RPI असेल, काँग्रेस असेल, आझाद समाज पार्टी असेल, BSP असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल, शिवसेनेच्या दोन्ही गट आहेत. तर अनेक जणांचे फोनसुद्धा झालेले आहेत. इव्हन तुमच्या माझ्यासाठी सांगतो, जंतर मंतरवर जी मुलं आंदोलन करतायत त्यांची आईवडीलसुद्धा भाजपमध्ये काम करत आहेत, तरीसुद्धा ते आंदोलन आलेले आहेत. कर्जतच्या आपल्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचा पाठिंबा आहे. तर ही खूप मोठी जमेची बाजू आहे. काही अडचणी आहेत, आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण ईडी शिडीमध्ये बऱ्याचशा अडचणी तयार झालेल्या आहेत. परंतु आम्ही अशा आंदोलक आहेत. आपण पाहिलं असेल किती ओपनपणे मांडणी केलेली आहे. कारण डांगकर साहेबांची काही 100 कोटीची प्रॉपर्टी नाही, या उत्तमबाईंची 200 कोटीची नाही, किंवा इथं जेवढे आहेत तर आपण काही कोणाला घाबरत नाही, किंवा माझी तर बाबा काही 5,000 कोटी पण नाही. त्यामुळे काय आम्ही घाबरत नाही. प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही पुढे असतो आणि याच्या पुढेसुद्धा पुढे राहणार आहेत. विद्यार्थ्यांना या निमित्ताने आम्ही आवाहन करतोय, तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल निदर्शनं करायचे, जेव्हा जेव्हा वाटते धरणे आंदोलन करायचे, बिंदास करा, तुमच्या पाठी तुम्हाला सांगते. आणि कर्जतच्या व्यापाऱ्यांना विशेष करून धन्यवाद दिला पाहिजे. जसा हा मेसेज दिला त्या मेसेजवर तातडीनं त्यांनी लगेच मेसेज दिला. मेसेज दिल्यानंतर कडकडीत पण त्यांनी हे केलेलं आहे. आणि विशेष करून मागाशी तुम्ही पाहिलं असेल 3 तास घोषणा चालू होती, दिल्ली पोलीस हाय हाय, आणि महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो. का महाराष्ट्र पोलिसांचा विजय असो? कारण महाराष्ट्र पोलीसमध्ये तुमच्यापैकीच कुणातरी मुलगा आहे, तुमचाचपैकी कोणतरी भाचा आहे, पुतण्या आहे, चुलत भाव आहे किंवा शेजारचा आहे. पण त्याच्यावर संस्कार कोणाचे माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यावर संस्कार कोणाचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यावर संस्कार कुणाच्या? संतांचे. आणि अशा विचाराचा पोलीस विद्यार्थ्यांना कधीच मारू शकत नाही. दिल्लीवर हा संस्कार नाही आहे म्हणून त्यांनी लाठीचार्ज केलेला आहे. म्हणून दिल्ली पोलिसांचा आपण निषेध करतो. कुठल्याही प्रश्नावर तुम्ही आंदोलन घ्या, त्या प्रश्नावर विजत उभं राहून कुठल्याही प्रकारे अपेक्षा न करता अनेकदा समज असतो तर बातम्या कव्हर करायच्या म्हटल्यानंतर काहीतरी आर्थिक अजिबात नाही. कर्जतचा एकही पत्रकारांसाठी आर्थिक मोबदल्याची वाढ होते. प्रत्येक आंदोलनामध्ये असून प्रत्येक आंदोलन यशस्वी. जिंदाबाद. मोदी से आजादी, शाह से आजादी, बेरोजगारी से आजादी, लीड पेपर से आजादी, पेपर लीक से आजादी, अनुवाद से आजादी. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पंतप्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो. ज्यांच्या संविधानावर देश चालतो अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आजादी, शाह से आजादी, भ्रष्टाचार से आजादी, शिक्षा नीति से आजादी, नीट परीक्षा लीकेज से आजादी, अनुवाद से आजादी.